आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल. भारतीय हवाई दलाचा ताफा सक्षम करणाऱ्या C-295 या 16 लष्करी विमानांची पहिली खेप भारताला सुपूर्द. जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. येत्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवाई उपकरणांवर बंदीचे आदेश. येत्या 5 ऑगस्टला हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज महावारसा हा नवा पुरस्कारही केला जाणार प्रदान. कझाकस्तानमधल्या कोसानो जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी प्रकारात भारताच्या मुरली श्रीशंकर याची सुवर्ण पदकाला गवसणी. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील 5वा आणि अंतिम सामना रंगतदार स्थितीत. विजयासाठी 374 धावांचं उद्दिष्ट गाठताना इंग्लंडच्या 1 बाद 50 धावा. आणि उत्तर प्रदेशात कालव्यामध्ये वाहन कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी. उत्तर प्रदेश सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर.